तर तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये असे पाहिले होते की आपल्या घरी आजी आली होती व तिला काहीतरी झणझणीत असं खाऊ वाटत आहे. त्यासाठी मी मिरच्या आणण्यासाठी आपल्या पॉली हाऊस मध्ये मी गेले होते. त्यानंतर आईने त्या सर्व मिरच्यांचा ठेचा बनवला व आम्ही तिघी जणी कहाणी ऐकत असताना आई आली व म्हणाली, गरम गरम ठेचा भाकरी तयार आहे. त्याच्यानंतर आम्ही सर्व जेवायला बसलो व आजीला ठेच्यावर दही टाकून खाण्याची इच्छा झाली. आजीने आईला दही आण असे सांगितले व आईने नंदिनीला सांगितले. नंदिनी दही आणण्यास गेली व तिचा चिरकण्याचा आवाज आला. आई! जर तुम्ही 8वा एपिसोड पाहिला नसेल तर तो एपिसोड तुम्ही नक्की पहा. चला तर मग पाहूया पुढे काय घडलं. आमिनी, जरा ठेच्यावर टाकायला दही आण. हो. नंदिनी, फ्रीज मधून दही आण बरं. हो, आणते. ऐक, काय झालं नंदिनी? काय झालं नंदिनी? नंदिनी! केला बाई ह्या मुलीनं काहीतरी उद्योग. बापरे, काय झालंय नंदिनी? बापरे, चांगलाच केलाय उद्योग. बापरे, किती लागले माझ्या लेकराला. राणी, बघ बरं नंदिनीला काय झालंय. हो बरं, बघते. अगं आई, ही तर बेशुद्ध पडलीये. अगं नंदिनी, उठ ना ग. अशी कस काय ग पडलीस? उठ ना ग. अगं नंदिनी, मी तुला आता इथून पुढे काही काम नाही सांगत, पण आता तरी उठ. अरे वेडीनो, किती बोलताल. नंदिनी एकतरी तर बेशुद्ध पडलीये आणि तुम्ही चांगलं बोलताय. राणी, जा बरं डॉक्टरांना फोन लावा आधी. हो हो, जाते, लावते मी फोन. कोणत्या हॉस्पिटलला फोन लावू? हा, उचलत का नाही येत? डबल लावून बघते. ओ सिस्टर, किती वेळ झाला तो फोन वाजत आहे. हे हॉस्पिटल आहे, तुम्हाला माहिती आहे ना की फोनचा आवाज इथे अलाउ नाहीये. काय करायचं बाई देवा. आता कामगारच सांगतात मालकांना काय करायचं ते. ओ, काय माझ्या तोंडाकडे बघताय? उचला की तो फोन. हो हो, उचलते, तुम्ही नका मला सांगू. बाई, माझं किती डोकं दुखतंय. आधीच ह्यांचे भांडणं सुरू आहेत. उगाचच मी या हॉस्पिटल मध्ये आले. मला कधी बोलवणार आहेत? हॅलो हॅलो, आय एम नर्स मशिका स्पीकिंग फ्रॉम मांजरे हॉस्पिटल. मी तुमची काय सेवा करू शकते? अरे, चुकून जनावरांच्या डॉक्टरांना नाही ना फोन लागला? हॅलो हॅलो, तुम्ही कोण आहात? तुम्ही कुठे फोन केलाय? मी तर माणसांच्या डॉक्टरांना फोन केलाय. मग आम्ही कोण आहोत? तुम्ही जनावरांचे डॉक्टर. तुम्हाला कोणी सांगितले? तुम्ही तर म्हणाला ना मांजरे हॉस्पिटल. हो, तुम्ही मांजरे हॉस्पिटललाच फोन लावला आहे. अरे पण मी माणसांच्या हॉस्पिटलला फोन लावलाय. हो, तुम्ही बरोबर ठिकाणी फोन लावलाय. तुम्ही कोण आहात ते आधी मला सांगा. मी या हॉस्पिटलची नर्स मशिका आहे. मग मी तुम्हाला तेच सांगत आहे की तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहात. अरे पण मी डॉक्टर नाही, नर्स आहे. अरे हा, तुम्ही जनावरांचे नर्स आहात ना. अरे वेडी मुलगी, तू कोण आहेस ग? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? मी माणसांची नाही, जनावरांची डॉक्टर आहे. अरे मग मी तुम्हाला तेच सांगत आहे की तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहात, माणसांचे नाही. अरे मी माणसांचीच डॉक्टर आहे वेडे. तुम्ही तर म्हणालात की तुम्ही डॉक्टर नाही, नर्स आहात. अगं वेडे, मी नर्सच आहे व हे हॉस्पिटल सुद्धा माणसांचंच आहे. तुला कोण पाहिजे आहे आधी ते मला सांग. मला डॉक्टर पाहिजेत, माझ्या बहिणीला खूप लागलंय. अगं मग असं सांग ना. बरं तू आता मला पत्ता सांग, मी डॉक्टरांना पाठवते. दामिनी, जा बरं, राणी कोणाशी बोलत आहे बघ. जा बरं लवकर. हो, बघते काय करतीये ती.
ठीक आहे, सांग बरं पत्ता मला. हां, घ्या लिहून. मी तुम्हाला आता पत्ता आमचा सांगते. हे कोण बोलते? जाऊ दे. तर तुम्हाला सोनावणे टोल नाका माहितीच असेल, तर सोनावणे टोल नाक्याच्या पुढे या. तिथे तुम्हाला एक गुलछडी बाजारपेठ लागेल. तिथून तुम्ही 1 डझन लसूण आणा व पावशेर कांदा आणा आणि कांदा मसालाही आणा. मग त्याच्यानंतर परत तुम्ही सोनावणे टोल नाक्याला या. टोल नाक्याच्या डाव्या साईडला तुम्हाला एक महादेवाचं मंदिर लागेल. त्या महादेवाच्या मंदिरामध्ये नक्की पाया पडा, माझ्या नंदिनीचं बरं व्हावं म्हणून. आणि मंदिराच्या खाली या. 4 घरं सोडून तुम्हाला एक चहावाल्याचं हॉटेल लागेल. तिथल्या एका माणसाला विचारा की क्वीन हाऊस कुठे आहे, ते तुम्हाला नक्की सांगतील. लिहून घेतलं ना? हो, घेतलं ना लिहून. खूपच छोटा पत्ता होता. बरं, मी डॉक्टरांना पाठवते. ठेवा आता फोन. तुम्हाला पण जायचं आहे का डॉक्टरांकडे चेकअप करायला? तुम्हाला काय वाटतंय, माझ्या हातामधला हा झाडू तुम्हाला दिसत नाही का? अच्छा, तुमच्या हातामध्ये झाडू आहे, मी बघितलंच नाही. तुमचं डोकंच दुखतंय ना, का डोळे गेलेत? काय बाई, कसलं हे हॉस्पिटल आहे, सगळे मलाच रागवतात. मी चालले बाई हॉस्पिटल मधून, परत येणार नाही ह्या हॉस्पिटलमध्ये. काय राणी, किती वेळ लावलास? चल, आता आपण नंदिनीला उचलून आपल्या बेडरूम मधल्या सोफ्यावर आता आपण तिला झोपूया. हो, चल लवकर, चल लवकर. डॉक्टर, हा पत्ता घ्या, इमर्जन्सी आहे व लवकर जावा. अरे, हा पत्ता आहे का किराणा मालची लिस्ट दिलीस मला? अहो डॉक्टर मांजरेकर, आधी पूर्ण पत्ता तरी वाचा, मग तुम्हाला समजेल. अच्छा, मी जातो लवकर. डॉक्टर, तुम्ही बाईकने जाणार आहात का कारने? मी कारनच जाणार आहे. तोपर्यंत माझी मेडिकल किट आहे ना, ते माझ्या कारमध्ये ठेवून घे, मी निघतो लगेच. नंदिनीला इथे झोपू दे. अगं दामिनी, डॉक्टर कधी येणार आहेत? राणीने फोन केला होताच, ते येतच असतील. राणी, नक्कीच डॉक्टर आले असतील. जा बरं, दरवाजा उघड. हो, जाते, बघते डॉक्टर आलेत का. राणी, तू इथेच थांब, मी जाऊन दरवाजा उघडते. डॉक्टर, आलात तुम्ही? आणि हे काय, कांदा लसूण कांदा मसाला, हे का घेऊन आला आहात तुम्ही? ते सगळं राहू दे तुमचं. हा जरा तुमचा कांदा लसूण मसाला आणि माझा पेशंट कुठं आहे ते सांगा. नंदिनीला मी खुर्चीवर झोपवलं आहे आणि तिच्या डोक्याला खूप लागला आहे आणि ती ना. तुम्ही सगळं मला इथंच सांगणार आहेत का मी जाऊ घरी? नको नको, चला दाखवते मी तुम्हाला नंदिनी कुठे आहे. किती लागले माझ्या लेकराला, हळूपट्टी करा डॉक्टर. पण ते बेशुद्ध आहे ना, काय माहिती, तरी पण दुखत असेल ना. काय बाई, कसला उद्योग करून घेतलाय ना, नुसतं धडपड करत असते. काय काम सांगायला गेलं काहीतरी लागून घेणारच. मी तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देतोय, मेडिकल मध्ये जाऊन घेऊन या. पण डॉक्टर, अजून तर नंदिनी बेशुद्धच आहे, ती शुद्धीवर कधी येणार आहे? मी तुम्हाला एक गोळी देतोय, ही नंदिनीला पाण्यामध्ये मिक्स करून द्या, ती लवकर शुद्धीवर येईल. तिला काय व्हायचं तर नाही ना? तुम्ही काळजी नका करू, ती नीट होईल. फक्त तुम्ही पालेभाज्या खाऊ घाला, कारण तिचं रक्त खूप गेले. हो, मी तिला माझ्या पॉली हाऊस मधला पालेभाज्या आणून तिला खाऊ घालत जाईल. हो, खरंच ती नीट होईल ना? ओ डॉक्टर, माझी नंदिनी खरंच नीट होईल ना? खरंच नीट होईल ना? अरे हो, चारदा का विचारताय तुम्ही? ते होईल नीट. सॉरी डॉक्टर. चला तर मी जातो. नंदिनीला काय बरं वाटत नसेल ना, मला फोन करा. बरं, मी सांगितलेलं सामान आणलं ना? देवा, डॉक्टरांना भाजीपाला आणायला लावलाय. हो, तुमचं आणलंय भाजीपाला सगळं. आणि तुम्हाला काही लागलं ना, मला फोन करत जावा. मी सगळे कामं करतो, भाजीपाला आणून देतो. अजून काय तुम्हाला लागलं ना, आता डॉक्टर सोडून मी तेच करणार आहे. चला तर मी जातो. मी येतो नंतर, काय गरज पडली तर मला फोन करा. तुम्ही दोघी इथेच थांबा, तोपर्यंत मी नंदिनीसाठी ही गोळी गरम पाण्यामध्ये टाकून आणते. हो, जातो दामिनी, तोपर्यंत आम्ही इथेच बसतो.
अगं दामिनी, किती वेळ लावलास? अगं आई, किती वेळ लावलास? राणी, तू जरा जास्तच बोलतीयस हा. अगं आई, मी तर फक्त गप्प बस, तू काहीच नको बोलू. तू गप्प बस दामिनी. अगं आई, मी तर. दामिनी, तू गप्प बस आणि ते औषध दे इकडं मला. हो, धर हे औषध. अगं आई, नंदिनी शुद्धीवर येतेय. हो, ते दिसतंय मला. अगं नंदिनी, बरं वाटत आहे ना आता तुला? कुठे आहे मी? अगं नंदिनी, तू घरात आहेस. तुम्ही सगळे कोण आहात? वेडी झालीस का काय तू? मला कोणी मारलं? अगं नंदिनी, तू पडलीस ना. आधी मला हे सांगा, ही पट्टी माझ्या डोक्याला कोणी बांधली आणि तुम्ही कोण आहात? मी कधी पडले आणि मी इथं कस काय? अगं नंदिनी, काय झालंय तुला? मी तुझी आई, आठवतंय का आता? आणि मी तुझी बहीण, आणि मी तुझी आजी. मला काहीच का आठवत नाहीये. अगं आई, मला वाटतं ती परत बेशुद्ध पडली. अगं नंदिनी, काय होतंय तुला? अरे देवा, ही परत बेशुद्ध पडली वाटतं. अगं दामिनी, जा ना, डॉक्टरांना फोन तरी लाव. हो, मी जाते व डॉक्टरांना लगेच फोन लावते. हॅलो. हॅलो डॉक्टर, नंदिनीला काय झालंय काय माहिती? नक्की झालं तरी काय? ती शुद्धीवर तर आहे ना? तुम्ही जी मला ती गोळी दिली होती ना, ती गोळी मी तिला गरम पाण्यामध्ये मिक्स करून तिला मी दिली आणि ती शुद्धीवर तर आली, पण ती परत बेशुद्ध पडली. बरं, नंदिनी शुद्धीवर आल्यावर काय बोलली का? हो, ती बोलत होती ना. ती म्हणत होती की मी इथं कस काय व तुम्ही कोण आहात आणि माझ्या डोक्याला ही पट्टी कोणी बांधली आहे. ती ना जरा वेड्यासारखंच बोलत होती. नंदिनी शुद्धीवर आल्यावर असं बोलत होती का जसं काय की तुला काय माहितीच नाहीये? हो, ती काहीतरी विचित्रच वागतीये. तुम्ही पहिलं घाबरू नका. मला वाटते तिची याददाश्त गेलीये. हॅलो. हॅलो. काय म्हणालात तुम्ही? हो, तिची याददाश्त गेलीये. नंदिनी, अशी का वागतीयस ग तू? नीट होशील ना ग? माझ्या नंदिनीला कोणाची नजर लागली?